नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये काही पदार्थ हे जणू काही आपल्या देशाची ओळख बनले आहेत। यापैकीच संपूर्ण देशभरामध्ये अगदी वेगवेगळ्या ढंगामध्ये बनवला जाणारा व तितक्याच आवडीने खाल्ला जाणारा, सहजपणे बनवला जाऊ शकणारा पदार्थ म्हणजे खिचडी होय। खिचडी हा पदार्थ अनेक पौष्टिक घटकांनी युक्त आणि अगदी सहजपणे कमी वेळात बनवला जाऊ शकणारा पदार्थ म्हणून लोकप्रिय आहे। खिचडीला बनवण्याच्या निरनिराळ्या पद्धती प्रांतानुसार आपल्याला आढळून येतात। अनेक हॉटेल्समध्ये सुद्धा खिचडी मेनूमध्ये हमखास आढळते। खिचडी ही तिच्या पौष्टिक घटकांमुळे तर प्रसिद्ध आहेच, मात्र बहुतांश घरांमध्ये शनिवारी खिचडीचे सेवन हमखास केले जाते। तर यामागचे कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, शनिदेवांना किंवा शनी ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले जाते। मात्र या व्यतिरिक्त शनिदेवांना न्यायाची देवताही मानले जाते। असे असले तरी शनिदेवांचा प्रत्येक भाविकामध्ये क्रोध बाळगणारी देवता अशी प्रतिमा निर्माण झालेली दिसून येते। याला कारण म्हणजे शनिदेवांच्या साडेसातीचा कोप किंवा वक्र दृष्टीच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीला अनेक कष्टांना सामोरे जावे लागते। मात्र असेही मानले जाते की व्यक्तीच्या पूर्वायुष्यातील वर्तन आणि कर्मानुसारच शनिदेवाचा प्रकोप उद्भवतो आणि शनिदेवांची कृपा होते त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराट व यश येण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही। म्हणूनच शास्त्रामध्ये शनिदेवांच्या प्रकोपाला काहीसे शांत करण्यासाठी काही उपाय अवलंबण्यास सांगितले आहे। यामुळे साडेसातीच्या काळामध्ये सुद्धा होणारा त्रास कमी होऊ शकतो। यापैकी एक उपाय म्हणजे शनिवारी खिचडीचे सेवन करणे होय। यामुळे शनिदेवांचा प्रकोप थंड होतो असे मानले जाते। शनिवारच्या दिवशी उडदाच्या डाळीने बनविलेल्या खिचडीचे सेवन करणे अधिक प्रभावी मानले जाते। उडदाच्या डाळीच्या खिचडीचे सेवन दर शनिवारी नियमितपणे केले असता शनिदेवांचा प्रकोप शांत होतो आणि शनिदेवांची कृपा प्राप्त होऊन मनासारखे यश प्राप्त होते। वैवाहिक आयुष्यात पती पत्नीमध्ये काही मतभेद निर्माण झाले असतील किंवा वादविवाद होत असतील तरी सुद्धा शनिवारच्या दिवशी खिचडी खाण्याचा उपाय अवलंबला असता हे मतभेद नक्की दूर होतात। व्यवसाय करणाऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा हा उपाय खूपच यशस्वी ठरल्याचे दिसून येते। शनिदेवांना तिळाच्या तेलामध्ये काळे तीळ अर्पण करणे हे खूपच भाग्यशाली मानले जाते। अगदी त्याचप्रमाणे काळ्या तिळांचे शनिवारच्या दिवशी सेवन करणे सुद्धा आपल्यासाठी नशीबवान मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी खिचडीसह काळ्या तिळाचे सेवन करावे। शनिवारच्या दिवशी खिचडी सेवन केल्यामुळे राहू केतू यासारख्या ग्रहांच्या वक्रदृष्टीपासून बचाव होतो। या उपायांनी आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण नक्की होईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।